मिस्टर डायनामाइट बरंच काय करून गेलाय. आता रोहित पाडगेला बरंच काय मैदानामध्ये करायचंय. उरलेत शेवटचे 18 चेंडू 9 धावांची गरज. समीकरण जर उलटा असतं तर आणखीन मजा आली असती, पण समीकरण आता सोपं आहे. पण या सोप्या परिस्थितीमध्ये अवघड गोलंदाजी होणार का, अवघड अडथळे निर्माण होणार का? नेक्स्ट बॉलर गोलंदाजी मार्गावरती आलाय ऋतिक नकाते, यंग टॅलेंट. बराच वेळा संधी देण्याचं काम या खेळाडूला देण्यात आलेलं, पण इथे मात्र पहिल्या चेंडूवरती सावधरित्या संयमी फलंदाजी करतोय रोहित पाडगे. त्यानं ओळखलं हा चेंडू मात्र मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये कदाचित मला मैदानाच्या बाहेर जायला लागला असतं, पण अशा वेळी त्यानं संयमीरित्या एक धाव पूर्ण केली. एका धावेच्या मदतीनं टोटल 2 डझन धावा कंप्लीट, 24 धावांची नोंद. हलक्या हाताने पॉइंटच्या दिशेने फटक्याची निवड केली गेली. डीप पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडूची उचलफेक केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी नकार दिलाय. बूंद बूंद से भरता आहे सागर, कारण की सागरनं मात्र मस्त गोलंदाजी केली आहे पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये. अर्थातच प्रणित 11 सावरोळी संघासाठी आदरणीय विलासजी बांदल साहेबांचं आपण हार्दिक असं स्वागत करूया. या आपण आसनस्थवा आपलं स्वागत आहे. आणि हेलिकॉप्टर पद्धतीने जर षटकार रोहित पाडगेने लगावला तर अविनाश पालांडे यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. आदरणीय गणेशजी भेसरे साहेबांचं देखील, रमेशजी भेसरे साहेबांचं देखील आपण हार्दिक हार्दिक असं स्वागत करूया. स्वागतम सुस्वागतम स्वागतम. आज घरच्या मैदानावरती सावरोळी संघ खेळतोय आणि बरेचसे पाहुणे या खेळाडूंची मॅच पाहण्यासाठी आलेत. पण इथे बघा, ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. काय टायमिंग साधला गेला. गलीच्या दिशेनं मारलेला हा चौकार, दिल्लीचे ही तख्ता राखतो महाराष्ट्र माझा, हे सिद्ध करणारा हा फटका होता. आणि या फटक्यानं 4 धावांचं अंतर कापले. टोटल 29. विजयासाठी 15 चेंडू आणि 3 धावांची गरज. रिव्हर्सिपचा प्रयत्न, दुधारी तलवार, इस बार गेंद गई आर पार आणि येतोय विजयी चौकार. 2222 रुपयाचं पारितोषिक. अर्थातच टीम सावरोळी संघाने ही मॅच जिंकलेला आहे. मी सावरोळी संघाच्या कर्णधाराला आणि खेळाडूंना विनंती करेन आपण व्यासपीठावरती यावं. या स्पर्धेचे सर्व अर्थातच दिशांजी बैलमारे साहेबांच्या शुभ हस्ते पारितोषिक दिलं जाईल. 2222 रुपयाचं पारितोषिक सावरोळी संघाच्या या खेळाडूंना दिलं जातं आणि प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय वैभव मैतरला, ज्यानं जबरदस्त गोलंदाजी केली. 5 धावा खर्च करताना 2 विकेट ज्याच्या नावावरती तो वैभव ठरला या मॅचचा हिरो, या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. सगळ्या खेळाडूंना विनंती आपण व्यासपीठावरती यायचंय. प्रणित 11 सावरोळी संघाच्या सगळ्या खेळाडूंना विनंती आपण व्यासपीठावरती या. या स्पर्धेचे सर्व आदरणीय प्रवीण शेठजी बैलमारे, त्याचबरोबर दिशांजी बैलमारे यांच्या माध्यमातून आपल्याला 2222 रुपयाचे पारितोषिक देण्यात येत आहे. आणि सावरोळी संघाचा जर खेळ आवडला असेल तर जरा विदाऊट जीएसटी जोरदार टाळ्या वाजवा. आणि परळी संघाने देखील चांगला खेळ केलाय. प्लेअर ऑफ द मॅच वैभव मैतर. मी मायक्रोफोन वरती आमंत्रित करतो मनीषजी मुंडे सरांना. यानंतरचं धावतं समीकरण, धावतं समालोचन मात्र यांच्या माध्यमातून ऐकायला मिळेल. माध्यम आहे आमदार चषकाचा हा दमदार सोहळा. ओव्हर टू डीजे.